हॅलो, नमस्कार गाववाल्यांनो, कसे आहात? अगदी मजेत ना? मी मयुरी स्वागत करते तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होतं शॉर्ट फिल्मचं शूट. आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवत होतं, तर त्याचा शूटिंग करायचं आम्ही ठरवलं होतं संडेच्या दिवशी. आणि सकाळी 8:30 वाजता आम्ही जे लोकेशन ठरवलं होतं तिकडे पोचायचं होतं. म्हणून मी सकाळीच उठून लवकर आवरून निघाली होती लोकेशनच्या इकडे. चला तर मग बघूया आज आम्ही काय धमाल मजा मस्ती करतो ते आणि शॉर्ट फिल्म कशी होते. आमच्या नरदासनगरच्या इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले होते. आणि ह्याच आईच्या इकडे आमचं होतं आजच्या शूटचं लोकेशन. जातं गटाकडक गुंड बनान फोटो बिटो काय काढणार नाही. उभं खय जातं खय जातं पहिलं खय गाडी हार घे का तू कुठे कशाला. आणि मी पोचली होती लोकेशनच्या इथे. आमची शीतलताई आहे, तिच्या घरी आम्ही आजचं शूट करणार होतो. शूट करायला आला की गेम खेळायला आला त्या. मी कॉल करते, इम्पॉर्टंट काम आहे. ओ माय गॉड, ऍक्टिंग बिझनेस वुमन. हॅलो, अरे काय यार, कुठे राहिलं सामान सगळं. नाटकी हे सगळं नाटक थांबलंय तुझ्यामुळे. कधीपर्यंत सांभाळीन आता. ओ माय गॉड, किती वेळ लागेल. आणि तुम्ही इथे बघू शकता की शूटला झाली होती सुरुवात. थोडे मोठे जे काही सीन होते त्याचं शूट होतं चालू. त्यानंतर मग इकडे पूजा बिस्तर घेऊन इथे पंकज आणि इथे निशांत कॅमेरामॅन होता. पंकज डिरेक्ट करत होता आणि सांगत होता आणि चंदन सर त्यात लीड करत होते आणि बाकी सर्व शूट चालू होतं. इकडे हा डब्बा घेऊन काय करत होता काय माहिती. ही आपली रेडी होऊन इकडे बसली होती. त्यानंतर मला हा डब्बा दाखवत होता आणि मग ही पण होती. इथे प्रकाश दादा आणि विनायक दादा हे सुद्धा आले होते. आणि त्यानंतर बाकी सगळ्या सामानांचे सेटअप चालू होतं. आणि आम्ही सगळेजण बाजूच्या काकीच्या घरांमध्ये बसलो होतो, कारण काही तिकडे शूट चालू होतं, आरडाओरड करायचं नव्हतं. कंटाळी हे बघ वाकून बघणार. इथे मंगलचं आणि शूट चालू होतं आणि बाकी सगळेजण आम्ही इकडे उभे होतो, कारण त्यानंतर आमचा सीन होता. आणि सगळेजण हसत होते म्हणून तोंडावर हात घेऊन उभे होते, कारण हे तलचा टेकवर टेक रिटेक चालू होतं. म्हणून सगळ्यांना खूप हसायला येत होतं आणि सगळेजण आवाज येऊ नये म्हणून तोंडावर हात घेऊन होतो. बाबू नको नुसते सेल्फी काढायला आलेले फोन सकाळपासून फोन मध्ये फुकट. अरे काकाच्या पाय लागला, काका लाइटिंग करतात. काकाचा गणपती तुम्ही यार. इथे चालू होतं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि शूट करायचं होतं, ते सगळं चाललेलं होतं. नंतर छान अशी गोड गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती, डेकोरेशन झालं होतं, फायनल शूट करायचं बाकी होतं. मग त्याची तयारी चालू होती. इकडे एक सीन चालू होता जो गणपती बाप्पा आणतानाचा.
मी शूट करत तर होतो शॉर्ट फिल्म, पण असंच वाटत होतं की घरात खरोखर गणपती आला आहे, कारण सगळे नटले पण होते छान आणि छानपैकी असं खरोखर गणपती येतो तसं सगळं काही चाललं. इथे सगळे टेक वगैरे घेणे चालू होतं. ज्याचा त्याचा सीन झाल्यानंतर सगळेजण बसत होते, कारण सकाळपासून शूट चालू होतं आणि आता संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळे सगळे थकले होते, कारण चेंज वगैरे करून जो तो बसला होता. आणि शूट करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला वेळ हा लागतोच, कारण त्यात क्लोज सीन, मास्टर सीन अशा सगळ्या गोष्टी असतात, म्हणून फिल्म शूट करताना थोडा वेळ तर लागणारच. आणि नंतर फायनली इथल्या लोकेशनचं झालं होतं पॅकअप आणि बाकी सगळे गेले होते खालच्या एका लोकेशनला शूट करायला. तोपर्यंत आम्ही बाकीचं आवरलं होतं. मोदक दाखव मंगल, मोदक दाखव मंगल, दाखव ना मोदक, मंगलचे मोदक, मंगलचे मोदक, मोदक दाखव, दाखव ना. मोदक करण्यासाठी रात्रीचं पीठ फ्रीज मध्ये ठेवून देते ही बाई. बिचारी मंगल एवढा गड चढून जाणार आहे. निघते का निघतेस का? तिथून इथपर्यंत पिशवी कोणी आणली? अशा प्रकारे शूट झालं होतं कम्प्लीट आणि आम्ही निघालो होतो घरी जायला. अशा प्रकारे हा सुंदर असा दिवस गेला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि गणपतीला तुम्ही लोक गावी जाणार आहात ना? अहो जाऊकच हया, कशाने जाताला, कोण कोण जाताला तर नक्की कमेंट करून सांगा. तर सर बाय बाय, सोन रहा, काळजी घेवा, टाटा बाय बाय, गणपती बाप्पा मोरया.